नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये मी मनोज भोजने तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 2चं डिस्कशन चालू केलं होतं. युनिट नंबर 2 जो आहे अप्लाइड मेकॅनिक्समधला सिंपल लिफ्टिंग मशीन, तर हा युनिट आपण डिस्कस करत होतो आणि याच्यामध्ये आपले जवळपास 2 लेक्चर झाले आहेत. तर पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीन या टॉपिक रिलेटेड ज्या काय बेसिक टर्म्स होत्या त्या सगळ्या टर्म्स आपण पाहिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं होतं मशीनची डेफिनेशन, त्याचबरोबर सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय ही डेफिनेशन आपण पाहिली होती. त्याच्यानंतर आपल्या 2 टर्म आलेल्या होत्या, लोड म्हणजे काय आणि एफर्ट्स म्हणजे काय. ह्या 2 टर्म आपण चेक केल्या होत्या आणि या 2 टर्मचा जो रेशो आहे लोड अपॉन एफर्ट्स किंवा लोड डिवायडेड बाय एफर्ट्स, याला आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणतो, ही टर्म आपण पाहिलेली होती. त्याचबरोबर आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड म्हणजे वाय अपॉन एक्स या रेशोला व्हेलॉसिटी रेशो म्हणतात, हेही आपण चेक केलं होतं. त्याच्यानंतर मशीनसाठी लागणारं इनपुट काय असतं आणि आउटपुट काय असतं, तर या 2 टर्म पाहिल्या होत्या. इनपुट म्हणजेच वर्क डन ड्यू टू एफर्ट्स आणि आउटपुट म्हणजेच वर्क डन ड्यू टू युअर लोड. या दोन्ही टर्म पाहिल्या आणि त्याचे फॉर्म्युले आपण नोट केले होते. त्याच्यानंतर आपण जी टर्म पाहिली होती की सर इफिशियन्सी म्हणजे काय, तर इफिशियन्सी इट इज द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट फॉर एनी मशीन. कोणत्याही मशीनसाठी आउटपुट डिवायडेड बाय इनपुट हा जो रेशो असतो त्याला इफिशियन्सी म्हणतात. इफिशियन्सी ही पर्सेंटेजमध्ये असते आणि आउटपुट म्हणजे काय तर W इंटू एक्स, इनपुट म्हणजे काय P इंटू वाय, आणि याला रिअरेंज केलं तर आपल्याला MA, VR आणि इफिशियन्सी या 3 टर्ममधलं जे रिलेशन आहे ते भेटलेलं होतं आणि ते या पद्धतीने होतं की इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाय बाय 100 म्हणजेच आपल्याला इफिशियन्सी भेटते. तर इथंपर्यंत ह्या सगळ्या बेसिक टर्म आपण डिस्कस केलेल्या होत्या. आत्तापर्यंत आपण एकही फॉर्म्युला प्रॉब्लेम डिस्कस केलेला नाही युनिट नंबर 2मध्ये. पण आता या लेक्चरमध्ये आपल्याला प्रॉब्लेम डिस्कस करायचेत. प्रॉब्लेम कशावरती डिस्कस करायचेत याच्यासाठी लेक्चरच्या शेवटी मी सगळे जे पॅरामीटर्स आहेत, ज्या काही डेफिनेशन्स आहेत, ज्या आपण डिस्कस केलेत पहिल्या 2 लेक्चरमध्ये, हे आपण लास्ट लेक्चरला एका पेजवरती नोट केलं होतं. आणि माझी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हीही एका सेपरेट पेजवरती या सर्व डेफिनेशन्स आणि सर्व हे जे फॉर्म्युले झालेले आहेत हे एका साईडला असं नोट करून घ्या. याचा यूज ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय त्यावेळेस खूप जास्त होणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये जे काय प्रॉब्लेम आपल्याला डिस्कस करायचे आहेत हे प्रॉब्लेम प्रामुख्यानं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो आणि त्या दोघांच्या रिलेशनवरती असलेला इफिशियन्सीचा फॉर्म्युला जो आहे याच्यावरती डिस्कस करायचे. आणि या टॉपिकवरती 100% पेपरला एखादा क्वेश्चन जो 4 मार्क वेटेजचा आहे हे विचारण्याचे चान्सेस आहेत. तर मग आपण आजच्या सेशनमध्ये प्रॉब्लेमला सुरुवात करूया. माझी विनंती आहे की तुमच्या सर्वांजवळ कॅल्सी जे आहे ते असली पाहिजे. जे प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह करणार आहेत त्याचं ॲन्सर तुम्हीही क्रॉस चेक करा आणि व्यवस्थित प्रॉब्लेम नोट करा. व्हिडिओ पॉज करत जा, प्रॉब्लेम नोट करा. ज्या पद्धतीनं आपण सॉल्व्ह करतोय प्रॉब्लेम त्या पद्धतीनं सॉल्व्ह करण्याचा तुम्हीही प्रयत्न करा. ज्या पद्धतीनं मी इथं गिवन डेटा मार्क करणार आहे किंवा प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप आपण कसा सॉल्व्ह करतो त्याच पद्धतीनं त्याच वेनी नोट्स तुम्ही बनवायचे आहेत, कारण आपल्याला स्टेप वाईज मार्क्स असतात. त्यामुळे जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे हा सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करणार आहे, कारण आजच्या लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल मेकॅनिक्सच्या प्रॉब्लेमकडे जात आहेत. पहिलं युनिट हे आपलं थेरॉटिकल होतं, दुसऱ्या युनिटमधले हे 2 लेक्चर थेरॉटिकल झाले आहेत, पण आता आपण ॲक्च्युअल मेकॅनिक्समधले जे काही प्रॉब्लेम आहेत ते फेस करणार आहेत. तर प्रॉब्लेमला घाबरण्याची किंवा भिण्याची गरज नाही आहे. खूप सिम्पल वेने आपण प्रॉब्लेमला टॅकल करणार आहोत. तर चला, या लेक्चरमधला जो पहिला प्रॉब्लेम आपल्याला डिस्कस करायचा आहे तो प्रॉब्लेम काय आहे तर तो डिस्कस करूया. याच्या आधी वरती टायटल मार्क करा, प्रॉब्लेम ऑन MA म्हणजेच मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, VR म्हणजेच व्हेलॉसिटी रेशो अँड इफिशियन्सी या 3 पॅरामीटरवरती आत्तापर्यंत विचारलेले प्रॉब्लेम आपण डिस्कस करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 जो आहे बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 1, द व्हेलॉसिटी रेशो ऑफ अ सर्टन मशीन इज 50. डिटरमाइन द एफर्ट्स रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 1500 Newton. 1500 Newton. If the efficiency of the machine is a 40%. मशीनची इफिशियन्सी दिली त्यांनी 40%. ही प्रॉब्लेमची स्टेटमेंट आहे आणि हा प्रॉब्लेम कधी विचारलेला आहे तर समर 17ला 4 मार्क्सला MSBTनी फायनल पेपरला विचारलेला क्वेश्चन आहे. शक्यतो
मी जे काही क्वेश्चन्स कंडक्ट करणार आहे ते सगळे MSBTने प्रिव्हियस इयरला विचारलेलेच क्वेश्चन कंडक्ट करणार आहे. त्याचं रिझन हे आहे की तुम्हाला कोणत्या वेनी क्वेश्चन्स येतील याची एक आयडिया येईल आणि तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना तो कॉन्फिडन्स येईल. बरोबर. तर बघा आता क्वेश्चन आपण रीड केलेला आहे. तर क्वेश्चन रीड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय गिवन दिलेला आहे हा गिवन डेटा एका साईडला मार्क करणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला याचं सोल्युशन फाइंड आउट करताना मी या साईडला मार्क करतो की व्हॉट एव्हर द गिवन डेटा या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. तर वन बाय वन आपल्याला सगळ्या टर्म्स माहीत आहेत. तर आपण क्वेश्चनला रीड करूया आणि काय मेन्शन केलंय आणि काय विचारलं आहे हे आपण चेक करूया. बघा काय सांगितलं प्रॉब्लेममध्ये, द व्हेलॉसिटी रेशो ऑफ अ सर्टन मशीन इज 50. एका सर्टन मशीनचा व्हेलॉसिटी रेशो 50 आहे. मग व्हेलॉसिटी रेशो म्हणजेच काय आपल्याला टर्म माहित आहे. सर वी नो दॅट व्हेलॉसिटी रेशो मीन्स VR विच इज इक्वल टू 50. VRला युनिट नसतं, व्हेलॉसिटी रेशो 50 आहे. ही टर्म आपण नोट केली. त्याचबरोबर त्यांनी पुढे काय सांगितलं, स्टेटमेंट रीड केल्यानंतर कळतं, डिटरमाइन द एफर्ट्स रिक्वायर्ड. काय काढा म्हटलंय, एफर्ट्स किती लागतील. एफर्ट्स म्हणजे काय हो, P की W. तर आपल्याला माहित आहे सर एफर्ट्स म्हणजे P असतं. त्यांनी विचारलंय किती एफर्ट्स लागेल ते आयडेंटिफाय करा. म्हणजेच त्यांनी या प्रॉब्लेममध्ये काय विचारलंय, एफर्ट्स विचारलेत म्हणजेच P विचारला आहे. बरोबर का. एफर्ट्स रिक्वायर्ड. पण एफर्ट्स कशासाठी लागतात, लोड लिफ्ट करण्यासाठी. सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये मशीन लोड लिफ्ट करते आणि त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट्स अप्लाय करावे लागतात. मग एफर्ट्स किती लागतील हे विचारले, पण कशासाठी, टू लिफ्ट अ लोड ऑफ 1500 न्यूटन. 1500 न्यूटन एवढा लोड उचलायचा आहे. म्हणजे त्यांनी W दिलेला आहे, सरळ W दिलेला आहे. किती दिलेला आहे, 1500 न्यूटन इज द व्हॅल्यू ऑफ W. त्यांनी W मेन्शन केलेला आहे की 1500 न्यूटन एवढा लोड उचलण्यासाठी त्या मशीनला एफर्ट्स किती लागेल आयडेंटिफाय करा. ज्या मशीनचा व्हेलॉसिटी रेशो 50 दिला आहे आणि पुढे शेवटी काय दिलं आहे बघा त्यांनी, इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज 40%. मशीनची इफिशियन्सी दिली आहे, इफिशियन्सी इज इक्वल टू सर 40% दिले आहे बघा. आणि आपल्याला या क्वेश्चनमध्ये P विचारलेला आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. गिवन डेटामध्ये काय दिलेलं आहे व्यवस्थित नोट करता आलं पाहिजे. आपण एका साईडला व्यवस्थित गिवन जे दिलेलं आहे ते व्यवस्थित मार्क करायचं. मग आपल्याला क्लिअर होतं की काय विचारलेलं आहे. त्यांनी आपल्याला P विचारलेला आहे, W दिलेला आहे. W आणि Pचं रिलेशन म्हणजे काय हो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. म्हणजे आपल्याला जर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहीत असेल तर W माहीत आहे, आपल्याला P भेटून जातो. बरोबर का. पण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायचा कसा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आयडेंटिफाय करायचा कसा, तर इफिशियन्सी, VR आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज या तिघांचंही रिलेशन आहे. आणि त्याच्यामधलं इफिशियन्सी माहिती आहे, VR माहिती आहे, म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भेटू शकतो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भेटला तर W माहिती आहे, P भेटू शकतो. एवढ्या सिंपल वेने आपल्याला जायचं आहे. म्हणजे जर आपण चेक केलं प्रिव्हियस या स्लाईडवरती तर आपल्याला ह्या 3 फॉर्म्युला जो आहे, इफिशियन्सी, MA मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, हा जो फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, आणि हा फॉर्म्युला व्हेलॉसिटी रेशो, या 3च फॉर्म्युल्यावरती मॅक्झिमम प्रॉब्लेम या 3 फॉर्म्युल्यावरती आपल्याला आजच्या लेक्चरचे आहेत. मग MA म्हणजे काय, व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय, आणि MA व्हेलॉसिटी रेशो आणि इफिशियन्सी यांचं जे रिलेशन आहे या 3 फॉर्म्युल्यावरती आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मग बघा आपण आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार, तर सुरुवातीला मी जसं आत्ता सांगितलं स्टेप नंबर 1, पहिल्या स्टेपमध्ये मी काय करतो बघा, स्टेप नंबर 1, MA भेटल्यानंतर आपण 100% P फाइंड आउट करू शकतो, कारण WP याचं रिलेशन म्हणजेच मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे. पण MA आयडेंटिफाय करणं हे माझं पहिलं टार्गेट आहे. मग MA कसा भेटेल, तर मला इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहीत आहे जे आपण रिलेशन बिल्ड केलं होतं. तर स्टेप नंबर 1, वी नो दॅट इफिशियन्सी इज इक्वल टू MA अपॉन VR मल्टिप्लाय बाय 100. हे आपल्याला पर्सेंटेज इफिशियन्सी भेटते. बरोबर. आता आपल्याला पर्सेंटेज इफिशियन्सी ऑलरेडी दिलेली आहे का हो, येस दिलेली आहे. इफिशियन्सी किती आहे, 40% इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज दिलेला आहे का नाही दिलेला तो आयडेंटिफाय करायचा आहे आपल्याला. आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आयडेंटिफाय का करायचं आहे, कारण आपल्याला P आयडेंटिफाय करायचं आहे. बघा मग इफिशियन्सी 40% आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. व्हेलॉसिटी रेशो त्या मशीनचा किती आहे, तर सर व्हेलॉसिटी रेशो त्या मशीनचा 50 मेन्शन केला आहे, मल्टिप्लाय बाय 100
तर ज्या व्हॅल्यू आपल्याला माहीत होत्या त्या जस्ट मी फॉर्म्युल्यामध्ये पुट केले आहेत. काय सिंपल, फक्त फॉर्म्युला जो होता रिलेशन त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केले आहेत. आता ह्याला रिअरेंज कसं करू शकतो, मला MA आयडेंटिफाय करायचं आहे. मग 40 लेफ्ट साईडला आहे, 40 तसाच ठेवला. हा 50 डिवाइडला आहे, इकडे लेफ्टला गेला की तो काय होईल, मल्टिप्लाय होईल. मग 50 इकडे आला की हा मल्टिप्लाय होईल, बरोबर. आणि इकडे असलेला 100 मल्टिप्लायला इकडे घेतल्यानंतर लेफ्ट साईडला तो काय होईल, डिवाइडला जाईल, 100 डिवाइडला जाईल. आणि मग इज इक्वल टूच्या राईटला काय राहील, फक्त मेकॅनिकल ॲडव्हान्टेज राहील. म्हणजे आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आयडेंटिफाय करायचं आहे म्हणून मी त्याला राईट साईडला ठेवलं, बाकीच्या सगळ्या टर्म लेफ्ट साईडला घेतल्या. टर्म लेफ्ट साईडला घेत असताना लक्षात ठेवा, काही जणांची मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम असतो. टर्म लेफ्टला घेताना कळत नाही कसं घ्यायचं. हा डिवाइडवाला 50 इकडे आला की मल्टिप्लाय होईल, हा मल्टिप्लायला 100 आहे इकडे आला की तो डिवाइडला जाईल, बरोबर का. तर त्या पद्धतीनं मी टर्म घेतलेले आहेत. आता याला सिम्प्लिफाय करा. 4 × 5 कॅल्सी जे आहे आपलं कॅल्क्युलेटर जे आहे त्याच्यामध्येही तुम्ही मार्क करू शकता. पण कॅल्क्युलेटर ऑपरेट करताना लक्षात ठेवा 40 × 50 केल्यानंतर दोन्ही साईडला ब्रॅकेट टाकायचं, डिवाइड बाय अगेन ब्रॅकेट टाका न्यू 100 आणि मग ब्रॅकेट क्लोज करा, मग इक्वल टू प्रेस करा. त्या पद्धतीने कॅल्क्युलेटरवरती चेक करायचं आहे. पण मला नाही वाटत ह्या कॅल्क्युलेशनसाठी कॅल्क्युलेटर वापरण्याची गरज आहे. का, कारण 4 × 5 किती होतं, 20 आणि हा 0 पुढचे नेक्स्ट 2 0 लिहिले, डिवायडेड बाय किती आहे आपलं 100 इज इक्वल टू काय आहे बेटा, MA. चेक करा, MA मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मग हे लास्टचे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल झाले, किती राहिलं, MA इज इक्वल टू आन्सर डायरेक्टली भेटतं सर, MA मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू 20. आम्हाला सर डायरेक्टली व्हॅल्यू भेटली. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जे आहे 20, मी याला बॉक्स करून ठेवतो. बघा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज सरळ क्लिअर झालं की या कॅल्क्युलेशनसाठी, म्हणजे एवढा सिंपल क्वेश्चन आहे की याला आपल्याला कॅल्क्युलेटर वापरण्याची गरज नाही पडली, बरोबर. पुढे जाऊन आता आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भेटलेला आहे, तर मग स्टेप नंबर 2 आपण काय करू शकतो. बघा मी मगाशीच सांगितलं सुरुवातीला, स्टेप नंबर 2 जर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहीत असेल तर आपल्याला W माहीत असेल तर P कळतो आणि P माहीत असेल तर W कळतो, कारण त्याचा रेशो म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहिती आहे, मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तो फॉर्म्युला मी इथं लिहितो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजेच आमचा फॉर्म्युला आहे सर W/P. बघा ज्याला फॉर्म्युले व्यवस्थित 3 लक्षात आहेत त्याला हे प्रॉब्लेम काहीच टफ नाहीत. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजेच लोड लिफ्टेड अपॉन एफर्ट्स अप्लाइड. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आता आपण आयडेंटिफाय केला, विच इज इक्वल टू 20. हा 20 आहे, इज इक्वल टू W आणि P. याच्यामधलं काय माहीत आहे चेक करा. आपल्याला माहीत आहे गिवन डेटामध्ये W दिलेला आहे, मशीन किती लोड लिफ्ट करणार आहे तो लोड दिलेला आहे, अँड दॅट लोड इज नथिंग बट 1500 न्यूटन डिवायडेड बाय P. माहीत नाही आहे, त्यांनी P अननोन आहे, तो काढायचा आहे आपला, मी P इथं ठेवला, बरोबर का. आता परत रिअरेंज करायचं आहे, याच्यामध्ये आयडेंटिफाय काय करायचं आहे, P आयडेंटिफाय करायचं आहे, पण ही डिवाइडला आहे, मग मी याला लेफ्टला घेतो आणि 20ला राईटला घेऊन जातो. मग हा डिवाइडवाला फॅक्टर इकडे आला की काय होईल, इकडे येईल आणि हा 20 इथे डिवाइडला जाईल, बरोबर का. 1500 डिवायडेड बाय 20. बघा आता याही कॅल्क्युलेशनला कॅल्क्युलेटर वापरण्याची गरज नाही आहे. का, कारण हा 0 कॅन्सल होतो. 150 डिवायडेड बाय 2 75. 150 डिवायडेड बाय 2, 150च्या हाफ किती होतं 75. मग P इज इक्वल टू किती आलं आपलं, याचा आन्सर 75 न्यूटन. युनिट न्यूटनच का लिहिलं मी, का तर W जो घेतलाय तो आपण कशामध्ये घेतलाय बघा, W न्यूटनमध्ये होता, म्हणून Pचं युनिट सुद्धा काय आलं पाहिजे, न्यूटन. मग याच्यावरून आम्हाला कळालं की त्या मशीनला जो एफर्ट्स लागतो तो एफर्ट्स किती लागतो, 75 न्यूटन. कोणत्या मशीनला, की ज्या मशीनचा वेलॉसिटी रेशो 50 आहे आणि ज्या मशीनची इफिशियन्सी 40% आहे, या मशीनला 1500 न्यूटनचा लोड लिफ्ट करण्यासाठी जो एफर्ट्स लागतो तो एफर्ट्स आहे 75 न्यूटन. ॲट द एंड ऑफ क्वेश्चन तुम्हाला असंही रिटर्नमध्ये मेन्शन करावं लागेल की द एफर्ट्स रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 1500 न्यूटन इज इक्वल टू 75 न्यूटन. किती एफर्ट्स लागेल, 75 न्यूटन. तर या पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 1 आपला कंप्लीट झाला. बघा तर क्वेश्चन नंबर 1 हा पूर्ण इथं नोट केलेला आहे व्यवस्थित. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि ज्या पद्धतीनं मी स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सॉल्व केलेला आहे, स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 या 2 स्टेपमध्ये तुम्हाला तो क्वेश्चन हा सॉल्व करायचा आहे. 2 स्टेपमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 2 स्टेपमध्ये हा सॉल्व केलेला आहे आणि खूप सिंपल क्वेश्चन 4 मार्क्सला आहे, जो क्वेश्चन समर 17ला विचारला होता. आता आपण क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो चेक करूया. सेकंड क्वेश्चन काय आहे आपण पाहूया. बघा हां, सो दिस वन इज अ सेकंड क्वेश्चन. याच्यामध्ये थोडासा वेगळा टाईप आहे.
फॉर्म्युले तेच बेसिक 3, पण थोडासा वेगळा टाईप आहे. काय आपण पाहूया क्वेश्चनची स्टेटमेंट. इन अ मशीन इट वॉज फाउंड दॅट an effort had to be moved through a distance of 500 mm. एफर्ट्स 500 mm नी मूव्ह झालेला आहे. mm म्हटलंय म्हणजे त्यांनी डिस्टन्स दिले, बरोबर का. पुढे काय सांगितलं, टू मूव्ह अ लोड बाय 50 mm. लोड कितीने मूव्ह झालाय, 50 mm नी. हे दोघांचे डिस्टन्स दिलेत, फुल स्टॉप. एफर्ट्सनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि लोडनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे दोघांचे डिस्टन्स दिलेत. त्यांचा रेशो घेतला की वेलोसिटी रेशो भेटतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर पुढे काय बघा, युजिंग दिस मशीन अ लोड ऑफ 10 किलो न्यूटन. लोड कितीचा आहे, डब्ल्यू 10 किलो न्यूटन. न्यूटनमध्ये दिलेलं नाहीये, 10 किलो न्यूटन म्हटलंय. ओके. वॉज राईज बाय ॲन एफर्ट ऑफ 1.25 किलो न्यूटन. एफर्ट्स किती लागले त्याला, 1.25 किलो न्यूटन. म्हणजे जर आपण चेक करायचं म्हटलं तर कम्पॅरेटिव्हली लोड एफर्ट्स हे कमी लागतात आणि त्याच पद्धतीचं स्टेटमेंट आहे. पुढे त्यांनी काय दिलं, आयडेंटिफाय, डिटरमाइन. काय विचारलं, व्हेलॉसिटी रेशो, व्ही आर काढा म्हटलेलं आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढा म्हटलेलं आहे, एम ए काढा म्हटलेलं आहे आणि त्या मशीनची इफिशियन्सी किती % आहे हे आयडेंटिफाय करा म्हटलेलं आहे. आणि हा क्वेश्चन जो आहे हा कधी विचारलेला आहे बेटा, तर क्वेश्चन विचारलेला आहे समर 18 मध्ये. समर 18 मध्ये विचारलेला आहे. किती मार्क्ससाठी विचारलेला आहे, दिस क्वेश्चन आस्क इन समर 18 फॉर 4 मार्क्स. अगेन 4 मार्क्ससाठी विचारलं आहे. परत आपण काय करणार आहोत की क्वेश्चनला रीड करत असताना आपल्याला या क्वेश्चनमध्ये जो दिलेला गिव्हन डेटा आहे तो गिव्हन डेटा आपल्याला काय करावा लागेल, व्यवस्थित मार्क करावा लागेल. तर काय गिव्हन डेटा दिलेला आहे, व्यवस्थित क्वेश्चनची स्टेटमेंट रीड करायची. क्वेश्चन अवघड नसतो कोणताच. कशा पद्धतीने रीड करणार आपण, इन अ मशीन इट वॉज फाउंड दॅट. एका मशीनमध्ये आपल्याला असं आढळलं की एफर्ट हॅड टू बी मूव्ह थ्रू अ डिस्टन्स. कोण मूव्ह झालंय म्हटलंय त्यांनी, बघा एफर्ट. एफर्ट मूव्ह म्हणजे कोणत्या ॲक्सिसला, तो ग्राफ लक्षात आहे बघा, वाय आणि एक्स ॲक्सिसला. वाय ॲक्सिसला एफर्ट्स, एक्स ॲक्सिसला लोड होता आपला, बरोबर का. मग एफर्ट हॅड टू बी मूव्ह थ्रू अ डिस्टन्स ऑफ 500 mm. डिस्टन्स दिले म्हणजेच वाय किंवा एक्स दिलेला असतो. एफर्ट कितीने मूव्ह झालेला सांगितलं त्यांनी, एफर्ट्स मूव्ह बाय 500 mm. आता डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट्स हे आपलं असतं वाय, बरोबर का. म्हणजे पहिली टर्म आपल्याला दिली वाय विच इज इक्वल टू 500 mm. एफर्ट्स 500 mm नी मूव्ह झालेत. त्याच्या रिस्पेक्टिव्हली टू मूव्ह अ लोड बाय, लोड कितीने मूव्ह झालेलं आहे, 50 mm. लोड मूव्ह किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड हे आपलं काय असतं, एक्स असतं. आणि एक्स इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 50 mm. ह्या दोन टर्म दिलेल्या आहेत. दोघांचंही युनिट सारखंच आहे, mm. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला रेशो घेताना दोघांचं युनिट सारखं लागतं, तर व्यवस्थित युनिट दिलेलं आहे त्यांनी. पुढे युजिंग दिस मशीन अ लोड ऑफ 10 किलो न्यूटन. लोड किती दिलेलं आहे, 10 किलो न्यूटन. लोड म्हणजेच काय हो, डब्ल्यू जो आहे 10 किलो न्यूटन. सध्या मी त्याला किलो न्यूटनमध्ये तसंच ठेवतो, पण तुम्हाला माहीत असावं, आत्ताच आपले प्रॉब्लेम चालू झालेत. 1 किलो न्यूटन जे असतं, 1 किलो न्यूटन म्हणजेच असतं 1000 न्यूटन. म्हणजेच काय असतं आपलं, 1000 न्यूटन. किंवा आपण असंही म्हणू शकतो 1 किलो न्यूटनला न्यूटन करायचं असेल तर या टर्मला 1 या टर्मला इंटू 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं, तरी त्याचं कन्व्हर्जन होतं न्यूटनमध्ये. 1 × 10⁻³ म्हणजे 1 वरती 3 झिरो म्हणजेच 1000 ना, बरोबर का. म्हणजे 1 किलो न्यूटनमध्ये 1000 न्यूटन असतात. हे युनिट कन्व्हर्जन कुठेतरी नोटबुकवरती व्यवस्थित नोट करून ठेवा. 1 किलो न्यूटन मीन्स 1000 न्यूटन. त्याचं कन्व्हर्जन करताना आपण 1ला इंटू 10⁻³ नी मल्टिप्लाय करू शकतो, तर त्याचं कन्व्हर्जन हे न्यूटनमध्ये होतं. पण सध्या आपल्याला याची गरज नाही आहे. फक्त एवढं लक्षात राहू द्यात की डब्ल्यू जो आहे, युजिंग धिस मशीन अ लोड ऑफ 10 किलो न्यूटन. लोड कितीचा दिला आहे, 10 किलो न्यूटनचा दिलेला आहे. वॉज राईज बाय ॲन एफर्ट ऑफ 10 किलो न्यूटन. न्यूटन किंवा किलो न्यूटन म्हटलं की तो एफर्ट्स किंवा लोड असतो. लोड 10 किलो न्यूटनचा आहे आणि त्याला लिफ्ट करण्यासाठी जो एफर्ट्स लागतोय तो एफर्ट्स किती दिला आहे बघा, एफर्ट्स ऑफ 1.25 किलो न्यूटन. म्हणजे त्यांनी पी दिलेला आहे 1.25 किलो न्यूटन. बघा ही व्हॅल्यू दिली 1.25 किलो न्यूटन. म्हणजे व्यवस्थित चेक केलं गिवन डेटा, तर डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट्स म्हणजे वाय, डिस्टन्स मूव्ह बाय लोड म्हणजेच एक्स दिलेला आहे, mm मध्ये आहे म्हणजे डिस्टन्स आहे. लोड 10 किलो न्यूटनचा लिफ्ट करण्यासाठी एफर्ट्स किती लागतो हे दिलेलं आहे. बघा
दोन डिस्टन्स दिलेत, डिस्टन्स मूव बाय एफर्ट्स, डिस्टन्स मूव बाय लोड, याच्यावरून आपल्याला काय कळेल, व्ही आर कळेल. सिम्पल आहे, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन स्ट्रेट फॉरवर्ड करायचं आहे. लोड आणि एफर्ट्स दिलेला आहे, याचा रेशो म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे, आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्ही आर माहीत असेल तर आपल्याला इफिशियन्सी कळते. म्हणजे सगळेच पॅरामीटर आपल्याला सॉल्व्ह होतात. आणि त्यांनी पुढे सांगितले आयडेंटिफाय व्हेलॉसिटी रेशो, म्हणजे विचारले काय बघा, 1 by 1 मी नोट करतो. दे आस्क व्हेलॉसिटी रेशो क्वेश्चन मार्क, दे आस्क अगेन मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, म्हणजेच काय विचारले आपल्याला, MA क्वेश्चन मार्क. पुढे काय विचारले, इफिशियन्सी, तर इफिशियन्सी विचारले, तर पर्सेंटेज इफिशियन्सी. तर आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा कसा बघा. पहिलं टार्गेट आहे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, वी हॅव टू आयडेंटिफाय व्हेलॉसिटी रेशो. तर व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय टर्म तुम्हाला माहिती आहे, इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड, y/x म्हणजेच काय असतं, व्हेलॉसिटी रेशो. स्टेप नंबर 1 बघा, स्टेप नंबर 1 काय करणार आहोत आपण, व्हेलॉसिटी रेशो म्हणजेच काय, तर इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. मग व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स किती आहे, y किती दिलं आहे 500 डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड किती दिलं आहे x 50. बघा एवढं सिंपल कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. 500 डिवायडेड बाय 50 किती येईल आपला आन्सर 10. क्लिअर होता. बघा व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू काय आला आपला आन्सर 10. आता हा रेशो आहे, याला युनिट असतं का नाही आहे, आणि रेशो घेताना प्रत्येक वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की y आणि x याचं युनिट सारखं आहे का, mm ओके, मग आपण रेशो घेऊ शकतो. तर आम्हाला हे व्हॅल्यू भेटली की व्हेलॉसिटी रेशो. बघा आपण व्यवस्थित गिवन डेटा मार्क केला, वी विल गेट 1 मार्क्स. व्हेलॉसिटी आयडेंटिफाय रेशो आयडेंटिफाय केला, वी विल गेट अगेन 1 मार्क्स. आता पुढचा बघा, पुढे स्टेप नंबर 1 आपल्याला क्लिअर होते. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 दुसऱ्या स्टेपमध्ये सेकंड टार्गेट आहे MA आयडेंटिफाय करायचं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजेच इट इज द रेशो ऑफ लोड टू द एफर्ट्स W/P, बरोबर का. आता ह्या दोघांचा रेशो करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर मग हे किलो न्यूटनमध्ये दिलेल्या गोष्टी आहेत, आपल्याला न्यूटन करावे लागतील का. तसं करण्याचीही गरज नाही. हे लक्षात ठेवा मित्रांनो, इथं दोघांचंही युनिट जर सारखं असेल तर आपल्याला रेशोच घ्यायचं आहे. त्यामुळे मग दोघांचं युनिट एक आहे का एवढं क्रॉस चेक करा. W कशामध्ये दिलं आहे किलो न्यूटन आणि P कशामध्ये दिलं आहे किलो न्यूटन. आपल्याला रेशो घ्यायचाच आहे, तर मग त्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करत बसण्याची गरज नाही आहे. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू काय आहे बघा, W किती दिलं आहे त्यांनी सांगा, चेक करा. 10 किलो न्यूटन, मी त्याला किलो न्यूटनमध्येच ठेवतो, डिवायडेड बाय त्याच्यासाठी लागणारा एफर्ट्स किती आहे 1.25 किलो न्यूटन. बघा ही टर्म दिली आहे. मग याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय भेटतं 10/1.25. तुम्ही चेक करा कॅल्सीवरती, 10 डिवायडेड बाय 1.25. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला भेटतो किती येतो 8. याचा आन्सर किती येतं आपला 8. 10 डिवायडेड बाय 1.25 दॅट इज नथिंग बट 8. क्लिअर होतं. म्हणजे आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कळाला 8 आहे, व्हेलॉसिटी रेशो कळाला 10 आहे. आता टार्गेट काय लास्टचं आपल्याला, वी हॅव टू आयडेंटिफाय द इफिशियन्सी. थर्ड स्टेप जी आहे आणि थर्ड गोष्ट त्यांनी काय विचारली, आयडेंटिफाय द इफिशियन्सी. मग स्टेप नंबर थर्ड ज्याच्यामध्ये आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं आहे, वी हॅव टू आयडेंटिफाय द इफिशियन्सी. इफिशियन्सी कसं आयडेंटिफाय करणार, इफिशियन्सी इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे रिलेशन MA अपॉन VR मल्टिप्लाय बाय 100 विल गेट इफिशियन्सी इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. मग इफिशियन्सी काढायची आहे, विचारलेली आहे. मग इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये काढण्यासाठी मी काय करतोय, पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू MA माहिती आहे का मला, येस सर MA दिलेला आहे, किती आहे 8 डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो माहिती आहे का, येस आपण आत्ता कॅल्क्युलेट केलेला आहे जो की 10 आहे, मल्टिप्लाय बाय 100. आता इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये येते. आता यालाही कॅल्क्युलेटर वापरण्याची तशी गरज नाही आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरवरती क्रॉस चेक करू शकता. पण तुमचं कॅल्क्युलेशन थोडंसं बेसिक परफेक्ट असेल तर काय होईल रे बेटा, हा 0 कॅन्सल होईल, बरोबर का. तर इथं 10 राहील, बरोबर, किंवा 0 कॅन्सल केलं तर इथं 10 बाकी राहील. आता 10 × 8 किती आला आपला 80, बरोबर का, इज इक्वल टू 80. इफिशियन्सी पर्सेंटेज इफिशियन्सी, किंवा आपण याला या पद्धतीने नोट करू शकतो,
इफिशियन्सी इज इक्वल टू 80% या पद्धतीने नोट करू शकतो. म्हणजे त्यांनी विचारलेली तिसरी जी गोष्ट आहे ती आपण आयडेंटिफाय केली आहे. दे आस्क आयडेंटिफाय VR, MA आणि इफिशियन्सी. या पद्धतीनं आपण MA आयडेंटिफाय केला, VR आयडेंटिफाय केला आणि इफिशियन्सी जी होती ती आयडेंटिफाय केली. एका साईडला व्यवस्थित गिवन डेटा लिहिला. स्टेप 1 मध्ये VR आयडेंटिफाय केला, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. हा रेशो घेतला Y/X. या रेशोवरून आपल्याला VR मिळाला 500/50. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कशा पद्धतीने आयडेंटिफाय केलं. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज नथिंग बट W/P. MA इज इक्वल टू W माहीत होता किलो न्यूटनमध्ये आणि हाही किलो न्यूटनमध्ये. दोघांचं युनिट जर सारखं असेल तर मग ते युनिट चेंज करत बसण्याची गरज नसते. दोघंही किलो न्यूटनमध्ये होते म्हणून ॲज इट इज घेतलं. आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भेटला 8. आणि मग या दोन्ही गोष्टी पुट केल्यानंतर आपल्याला इफिशियन्सी भेटली. त्या मशीनची इफिशियन्सी आहे 80%. मग जे काय क्रायटेरिया दिला होता त्या क्रायटेरियामध्ये गिवन डेटामध्ये त्या गोष्टी आपण व्यवस्थित नोट केल्या. जे विचारले त्याही गोष्टी नोट केल्या आणि स्टेप बाय स्टेप त्याच बेसिक 3 फॉर्म्युल्यावरती हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. हाही क्वेश्चन इझी होता. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो. अ सर्टन मशीन हॅज अ व्हेलॉसिटी रेशो 20. आता बघा आपण साईड बाय साईड आता आपले 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. मग आता हा प्रॉब्लेम आपण रीड करतच गिवन डेटा नोट करू शकतो. आता आम्हाला प्रॅक्टिस झाली आहे. 2 प्रॉब्लेम आम्हाला माहीत झाले आहेत. काय दिलं आहे बघा. इन अ सर्टन मशीन अ व्हेलॉसिटी रेशो इज 20. म्हणजे काय दिलं आहे. व्हेलॉसिटी रेशो दिला आहे. किती आहे त्या मशीनचा व्हेलॉसिटी रेशो 20 आहे. इफ अ लोड ऑफ 100 न्यूटन. लोड ऑफ 100 न्यूटन त्यांनी लोड म्हटलेलं आहे. लोड ऑफ 100 न्यूटन. लोड म्हणजे काय. W किती. W किती आहे 100 न्यूटन. लक्षात ठेवा लोड आणि एफर्ट्स हे न्यूटन किंवा किलो न्यूटनमध्ये असतात. 100 न्यूटन इज लिफ्टेड बाय अन एफर्ट ऑफ. किती एफर्ट्स लागले म्हणजेच P. इफ अ लोड ऑफ 100 न्यूटन इज लिफ्टेड बाय अन एफर्ट. किती एफर्ट्स लागले त्याला. इथं एफर्ट्स म्हटलंय बघा चेक करा. एफर्ट्स ऑफ 25 न्यूटन. एफर्ट्स लागले 25 न्यूटन. क्वेश्चन रीड करत असतानाच आपल्याला आयडिया येऊन जाते. काय आयडिया येते. W दिलेला आहे, P दिलेला आहे. W/P केलं की आम्हाला मिळतो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि VR कळालं की आम्हाला इफिशियन्सी कळते. पुढचा प्रॉब्लेम रीड करण्याची गरज नाही. चेक करू आपण. बघा काय आहे. फाइंड द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड इफिशियन्सी ऑफ द मशीन. परत तेच विचारले. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढा आणि इफिशियन्सी काढा. म्हणजेच दे आस्क फाइंड आउट द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज क्वेश्चन मार्क अँड इफिशियन्सी क्वेश्चन मार्क. पर्सेंटेज इफिशियन्सी काढा क्वेश्चन मार्क. अँड धिस क्वेश्चन आस्क इन समर 19 फॉर 4 मार्क्स. समर 19 मध्ये MSBTच्या फायनल पेपरला हा 4 मार्काला विचारलेला क्वेश्चन आहे. अगेन धिस क्वेश्चन इज ऑल्सो इझी. हाही क्वेश्चन खूप इझी आहे. क्वेश्चनचा गिवन डेटा लिहिल्यानंतरच आता काही विद्यार्थ्यांना आयडिया आली असेल 2 क्वेश्चन सॉल्व्ह झालेत सर. आम्हाला आता क्लिक होते की कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आपण हा क्वेश्चन. स्टेप नंबर 1 बघा काय आहे. W माहीत आहे, P माहीत आहे. दोघांचं युनिट सारखंच आहे. MA विचारलेलं आहे. मग पहिलं टार्गेट आपलं असेल की आयडेंटिफाय MA. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजेच काय असतं. इट इज द रेशो ऑफ लोड टू द एफर्ट्स. बरोबर का. W/P. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA इज इक्वल टू W किती दिलं आहे बघा 100. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की जो W असतो तो कम्पॅरेटिव्हली एफर्ट्स हा जास्तच असतो. W 100 आहे आणि त्याच्यासाठी एफर्ट जे आहे ते 25 आहे. मग आता इथं कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. याला जर सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर येईल 4. याचा आन्सर काय येईल. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ऑफ दॅट मशीन इज नथिंग बट 4. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज असेल किंवा व्हेलॉसिटी रेशो असेल यांना युनिट हे नसतं. तर या पद्धतीनं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जो आहे त्या मशीनचा तो आम्हाला कळाला 4 आहे. 100 न्यूटनचा लोड लिफ्ट करण्यासाठी 25 न्यूटनचा एफर्ट्स लागतो. 100/25 विल गेट मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. म्हणजे 4 टाइम्स जास्त ती लोड उचलू शकते मशीन. आपल्याला इथे MA कळाला. MA माहिती आहे, VR माहिती आहे. आपलं टार्गेट काय इफिशियन्सी आयडेंटिफाय करणं. बरोबर का. मग आता स्टेप नंबर 2 मध्ये आपण इफिशियन्सी आयडेंटिफाय करू. दे आस्क आयडेंटिफाय द इफिशियन्सी. सो दिस वन इज आवर स्टेप नंबर 2. पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू. आपल्याला माहित आहे रिलेशन. इफिशियन्सी म्हणजे असतं MA/VR मल्टिप्लाय बाय 100. आपल्याला 100 मल्टिप्लाय केले की पर्सेंटेजमध्ये इफिशियन्सी भेटते. आणि मग पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू MA किती आहे त्याचा 4. आत्ता आपण आयडेंटिफाय केला.
4 डिवायडेड बाय काय येतं व्ही आरची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे, पहिल्या स्टेटमेंटमध्ये मार्क केलं होतं 20 हा व्हेलॉसिटी रेशो आहे, मल्टिप्लाय बाय 100. आता बघा हे कॅल्क्युलेशन कसं करणार आपण, तर हे कॅल्क्युलेशन आपण या पद्धतीने करू शकतो. इथं राहील 5 बरोबर का, आणि 5 × 4 ही इफिशियन्सी किती भेटेल आपला, इफिशियन्सी इज इक्वल टू 20%. इफिशियन्सी किती आला आपला 20%. बघा चेक करा किती सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. एवढे जास्त टफ कॅल्क्युलेशन्स नाही आहेत की आपल्याला कॅल्क्युलेटर वापरावंच लागेल. नॉर्मल सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. चेक केलं 2 स्टेपमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह झाला. त्यांनी डब्ल्यू दिलेला होता लोड, एफर्ट्स दिलेलं होतं, लोड अपॉन एफर्ट्स एम ए कळाला आम्हाला, व्ही आर ऑलरेडी 20 दिलं होतं, एम ए अपॉन व्ही आर म्हणजेच 4/20 मल्टिप्लाय बाय 100 विल गेट द व्हॅल्यू ऑफ इफिशियन्सी. आणि या मशीनची इफिशियन्सी किती भेटली आपल्याला 20% आणि याचा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भेटला आपल्याला 4. या 2 व्हॅल्यू फक्त आयडेंटिफाय करण्यासाठी 4 मार्कचा क्वेश्चन होता. कधी कधी क्वेश्चन एवढ्या सिंपल वेनी पण विचारलेले आहेत. प्रिव्हियस इयरचेच क्वेश्चन्स आपण डिस्कस करतोय. हा 3रा क्वेश्चन होता. आता याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन जो आहे तो बघा, अ सर्टन मशीन हॅज अन इफिशियन्सी ऑफ 48%. क्वेश्चन रीड करतानाच आता आपण काय करणार आहोत की गिवन डेटा नोट करणार आहोत. बघा काय दिलं आहे त्यांनी, गिवन डेटा जर मार्क करायचं म्हटलं तर मला यामध्ये कळतं की अ सर्टन मशीन हॅज अ इफिशियन्सी ऑफ 48%. सुरुवातीलाच त्यांनी इफिशियन्सी दिलेली आहे आता या केसमध्ये. याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण इफिशियन्सी आयडेंटिफाय केली ती, पण आता यांनी सांगितलं की एका मशीनची इफिशियन्सी ही 48% आहे. फुल स्टॉप. द वेलॉसिटी रेशो ऑफ द मशीन इज 20. म्हणजे वेलॉसिटी रेशो त्यांनी दिलेला आहे. त्या मशीनचा वेलॉसिटी रेशो किती आहे 20. पुढे काय विचारले बघा स्टेटमेंटमध्ये, फाइंड द एफर्ट रिक्वायर्ड. एफर्ट किती लागतील हे फाइंड करा म्हटलं. एफर्ट रिक्वायर्ड, मग एफर्ट्स म्हणजे पी की डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे लोड आणि एफर्ट्स म्हणजे पी बरोबर का. फाइंड द एफर्ट्स रिक्वायर्ड म्हणजेच त्यांनी विचारले पी आयडेंटिफाय करा बरोबर. कशासाठी रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 2 kN. लोड किती आहे हो, डब्ल्यू किती दिला आहे 2 kN. बघा 2 kN एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी किती एफर्ट्स लागेल हे आयडेंटिफाय करा म्हटलेलं आहे. तर या केसमध्ये हा जो प्रॉब्लेम आपण पाहिला तर हा प्रॉब्लेम समर 19ला 4 मार्क्सला विचारलेला आहे. प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये समर 19मध्ये हा 4 मार्क्सला विचारलेला क्वेश्चन आहे. मग या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना गिवन डेटाकडे आपण एकदा जर चेक केलं तर काय काय दिलं आहे, इफिशियन्सी दिलेलं आहे, व्ही आर दिलेला आहे. इफिशियन्सी व्ही आर आणि एम ए यांचं एक रिलेशन असतं. इफिशियन्सी आणि व्ही आर दिलेलं आहे म्हणजे आपल्याला एम ए कळतो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कळतो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज लोड आणि एफर्ट्स याचं एक रिलेशन आहे. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जर याच्यामधून भेटला आपल्याला तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि डब्ल्यू माहीत असेल तर आपल्याला पी कळतो आणि त्यांनी तेच विचारले फाइंड आउट द एफर्ट्स रिक्वायर्ड. पण याला सॉल्व्ह करताना पी हा किलो न्यूटनमध्ये दिला आहे. तर या क्वेश्चनसाठी मी एक क्वेश्चन या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो की जर सपोज या पीला आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं तर कशा पद्धतीने होईल बघा. तर पी हा 2 kN आहे, सॉरी डब्ल्यू हा 2 kN दिलेला आहे बरोबर का. तर डब्ल्यूला न्यूटनमध्ये कन्वर्ट कसं करायचं, 2 kN म्हणजेच काय 2000 न्यूटन. 1 kN मीन्स वॉट 1000 न्यूटन. मग 2 kN म्हणजेच काय असेल आपलं हे 2000 न्यूटन असेल. मी डब्ल्यूला कन्वर्ट केलं न्यूटनमध्ये. जर मी डब्ल्यू न्यूटनमध्ये घेत असेल तर मला भेटणारा एफर्टसुद्धा न्यूटनमध्ये भेटेल. ज्या व्हॅल्यू आपण ज्या युनिटमध्ये घेतोय त्याच युनिटमध्ये तुम्हाला त्याचं ॲन्सर भेटेल. मग मी दिलेल्या डब्ल्यूला फक्त न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि ते कन्व्हर्जन इझी आहे, आपल्याला माहीत असलं पाहिजे कारण पुढे जाऊन हे कन्व्हर्जन आपल्याला मेकॅनिक्समध्ये खूप वेळेस लागणार आहे. 2 kN मीन्स 2000 न्यूटन. क्लिअर आहे. आता बघा क्वेश्चनला सॉल्व्ह करताना स्टेप नंबर 1 काय, हा क्वेश्चन सेम आजच्या पहिल्या क्वेश्चन सारखा आहे बघा. इफिशियन्सी माहिती आहे, व्ही आर माहिती आहे, एम ए काढावा लागेल आधी. मग इफिशियन्सी मीन्स वॉट, पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर मल्टिप्लाय बाय 100. बघा मग याच्यामध्ये काय दिलेली गोष्ट आहे आपल्याला, इफिशियन्सी दिलेली आहे सर 48%. बघा 48% इफिशियन्सी माहिती आहे. एम ए माहिती आहे का याच्यामध्ये, एम ए आम्हाला दिलेला नाही आहे या क्वेश्चनमध्ये, एम ए हा दिलेला नाही आहे. मग एम ए आपल्याला आयडेंटिफाय करायचं. मग मी इथं मार्क करू शकतो असं एम ए डिवायडेड बाय व्ही आर माहिती आहे का, तर सर यस वेलॉसिटी रेशो दिलेला आहे किती आहे विच इज इक्वल टू 20% सॉरी 20 मल्टिप्लाय बाय 100
आपल्याला इफिशियन्सी भेटेल. बरोबर का? बघा या पद्धतीनं नोट केल्यानंतर मग आता याला परत रिअरेंज करायचं आहे. सेम फर्स्ट क्वेश्चनची कॉपी आहे. रिअरेंज कसं करणार? 20 इकडे घेऊन जाईल मल्टिप्लायला. बरोबर का? 48 लेफ्ट साईडला ठेवलं, हा डिवाइडचा 20 इकडे गेला तर हा मल्टिप्लाय बाय 20 होईल आणि हा मल्टिप्लायचा 100 इकडे आला तर तो काय होईल? डिवाइड बाय 100 होईल. बघा इज इक्वल टू जे भेटेल ते काय असेल आपल्याला? विल गेट MA. बघा आता याचं जे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करत असाल तर ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेटर यूज कराल त्यावेळेस कॅल्क्युलेटरवरती सुद्धा ऑपरेशन कसं करायचं तर मी थोडक्यात सांगतो कसं ऑपरेट करायचं. तर ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन कराल तर 48 मल्टिप्लाय बाय 20 डिवायडेड बाय 100 हे जर कॅल्क्युलेशन करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला ब्रॅकेट घ्यावं लागेल. या साईडचं ब्रॅकेटचं ऑप्शन आहे, तिथे ब्रॅकेट प्रेस करा. ब्रॅकेटमध्ये तुम्ही मार्क करा 48 मल्टिप्लाय बाय 20 ब्रॅकेट क्लोज करा डिवायडेड बाय अगेन ओपन ब्रॅकेट 100 म्हणजेच 100 ब्रॅकेट क्लोज करा आणि इक्वल टू प्रेस करा. इक्वल टू प्रेस केल्यानंतर तुम्हाला कळेल की याचा आन्सर जे आहे सर 9.6 आहे. याचा जर आन्सर चेक केलं तर आमचा आन्सर येतं सर MA इज इक्वल टू 9.6. आता हा रेशो असतो त्यामुळे याला युनिट नसतं. मग हा जो काही रेशो आहे तुम्ही या पद्धतीने इथं नोट केला. MA इज नथिंग बट 9.6. व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स घेतले, या इथं ब्रॅकेट घेतलं तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेटरवरती तर तुमचा आन्सर रॉंग येणार नाहीये. या पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता. 9.6 इंटू 10⁻0 असतं म्हणजे ते झिरोच आहे पुढचं व्हॅल्यू. बरोबर का? तर 9.6 जे पुढचं डिजिट आहे तर ते 9.6 आपण इथं नोट केलेलं आहे. त्याचबरोबर पुढे बघा स्टेप नंबर 2. आता एकदा आपल्याला MA भेटला की MA म्हणजेच काय असतं तर W/P हे रिलेशन असतं आपल्याला माहित आहे. मग MA मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू W/P लोड लिफ्टेड अपॉन एफर्ट्स अप्लाइड हा रेशो आहे. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जो आम्हाला भेटलेला आहे आता 9.6 तो मी इथं पुट करतो. 9.6 इज इक्वल टू W किती लोड लिफ्ट करायचं आहे न्यूटनमध्ये घेऊ आपण म्हणजे आपल्याला एफर्ट जो भेटणार आहे तोही न्यूटनमध्ये भेटेल. W जो आहे तो मी इथे इन टर्म्स ऑफ न्यूटन लिहितो. दॅट इज नथिंग बट 2000 न्यूटन एवढा लोड लिफ्ट करायचा असेल तर डिवायडेड बाय एफर्ट्स किती एफर्ट्स लागेल आयडेंटिफाय करायचं आहे. मग कशा पद्धतीने सॉल्व करणार? पुढे ज्यावेळेस मला एफर्ट्स काढायचा आहे तर मी Pला इकडे घेऊन जातो लेफ्ट साईडला आणि 9.6ला राईटला घेऊन जातो म्हणजे तो डिवाइडला जाईल. 2000 डिवायडेड बाय 9.6 वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ P. मग हा जो P भेटतोय हाही परत आपण कॅल्क्युलेटरवरती कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो की सुरुवातीला ब्रॅकेट ओपन करावं लागेल, तुम्हाला मार्क करावं लागेल 2000 ब्रॅकेट क्लोज करावं लागेल डिवायडेड बाय अगेन ओपन द ब्रॅकेट आणि परत 9.6 ब्रॅकेट क्लोज. या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित मार्क करावं लागेल आणि मग पुढे इक्वल टू प्रेस केल्यानंतर तुम्हाला जे तुमचा आन्सर भेटेल 208.33 तुमचं जे आन्सर भेटेल 208.33. W तुम्ही घेतलेला आहे हा 2000 कशामध्ये घेतलेला आहे न्यूटनमध्ये त्यामुळे भेटणारा एफर्ट सुद्धा कशामध्ये भेटेल हा इन टर्म्स ऑफ न्यूटनच असेल. मग हे जे आहे आन्सर याला मी इथं ब्रॅकेट मार्क करतो या पद्धतीनं आणि आम्हाला कळतं सर की बघा क्वेश्चनमध्ये इफिशियन्सी दिलेलं होतं त्याचबरोबर VR दिलेलं होतं. इफिशियन्सी VR माहीत असलं की MA कळतो किंवा MA आणि इफिशियन्सी माहीत असेल तर VR कळतो. हे लॉजिक आपल्याकडे आहे. आता इफिशियन्सी आणि VR दिल्यामुळं आम्ही MA आयडेंटिफाय केला. MA भेटल्यानंतर W दिलेला होता P काढायचा होता तर आम्ही MA भेटला की लगेच पुढच्या स्टेपमध्ये MA इज इक्वल टू W/P त्याच्यामध्ये आम्ही व्हॅल्यू पुट केल्या आणि या पद्धतीने आम्ही आन्सर सॉल्व केलं. तर हा जो क्वेश्चन होता हा आजचा क्वेश्चन नंबर 4 होता. तर आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण क्वेश्चन्स डिस्कस केले हे चारही प्रॉब्लेम हे MA, VR आणि इफिशियन्सी या तिघांच्या रिलेशनवरचे होते. आता फॉर्म्युले आमचे व्यवस्थित लक्षात राहिले असतील सगळे. क्वेश्चन सॉल्व कसा करायचा, गिवन डेटा मार्क कसं करायचं, ॲन्सरचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मार्क केल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता पुढचे टॉपिक डिस्कस करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण 4 प्रॉब्लेम घेऊन इथं स्टॉप करत आहोत. पण माझी एक सर्वांना विनंती आहे जे विद्यार्थी हे लेक्चर पाहत असतील तर तुम्ही आपला ऑनलाईन कोर्स जो आहे त्याची इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रांनाही द्या. त्यांनाही सांगा की कशा पद्धतीनं गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप हे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये गेल्यानंतर स्टोअर सेक्शनला गेलं की वेगवेगळे सब्जेक्ट्स दिसतात. त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट दिसेल अप्लाइड मेकॅनिक्स जो की मेकॅनिकल ऑटोमोबाईल सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना सेकंड सेमिस्टरसाठी आहे. अप्लाइड मेकॅनिक्स बाय भोजने सर
हा जो सब्जेक्ट आहे त्याला क्लिक करायचं. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू आणि कंटेंट असे 2 टॅब भेटतात. त्याच्यामधला जो कंटेंट नावाचा टॅब आहे त्याला क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण अप्लाइड मेकॅनिक्सचा सिलेबस पाहायला भेटेल. जे लेक्चर आपण इथं कंडक्ट करतोय ते लेक्चर आपण तिथं रेकॉर्डेड स्वरूपात तिथं अपलोड करून ठेवले आहेत. तुम्ही लेक्चर ते पाहू शकता. लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरला मला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत कॉल करू शकता. तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर या लेक्चरमध्ये आज आपण आता इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये युनिट नंबर 2चा पुढचा जो पोर्शन आहे तो आपण कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच.